नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5 आज आहे तो भाऊचा धक्का संडे स्पेशल. आणि आजच्या भाऊच्या धक्क्याला असणारे फुल ऑन एंटरटेनमेंट, म्हणजे त्याच्यामध्ये शॉक लागणारे डान्स परफॉर्मन्स भेटणारे, आपल्याला कोणतरी नवीन पाहुणे येणार आणि सगळं काही होणार आहे. त्याच्यामध्ये एविक्शन पण होणार आहे, म्हणजे वोटिंग लाईन क्लोज असताना पण एविक्शन पण होणार आहे. त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ आणलेला आहे की नक्की कोण जाते आहे घराबाहेर. तुम्ही तो प्रोमो तर बघितला असेल की अंकिता जाते, पण अंकिता का जाते, नक्की ती गेली का, त्याच्यावरती एक व्हिडिओ तर आपण आणलेला आहे. तुम्ही जर का नसून बघितलं तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा. तर तेच आजच्या भाऊच्या धक्क्याला नक्की होणार काय, नक्की काय काय टास्क आहे असे, ते सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहे. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून केलं, प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा. आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर सुरुवात करूया, भाऊंना विचारूया नक्की काय काय झाले भाऊच्या धक्क्यावर. नक्की भाऊ, विशेष सगळ्यात अगोदर प्रेक्षकांना मला सांगावंसं वाटते ते आपलं सूरज चव्हाण म्हणजे गोलीगत धोका. आपला सूरज चव्हाणचा डान्स आजच्या एपिसोडमध्ये बघायला विसरू नका मित्रांनो. कोंबडी पळाली तंगडी धरून असं मस्त की त्या गाण्यावरती सूरज आणि जान्हवी म्हणजे जोडी कमाल की याच्यानुसारच जी जोडी घरामध्ये आहे, बिग बॉसनी जी ठरवलं होतं टास्कनुसार मानकाप्या वगैरे बघितलं आपण ह्या हप्त्यामध्ये. बरंचसं इंटरेस्टिंग गेम वगैरे काही बऱ्याचशा गोष्टी घडल्यात. तर हा शेवटचा भाऊचा धक्का आणि हा वीकचा हा शेवटचा वार रविवार आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये एक एंटरटेनमेंट, प्रेक्षकांचं एक मनोरंजन त्याच्यामध्ये घेऊन आले. ते डान्स परफॉर्मन्स पूर्ण घराचे, आणि त्याच्यामध्ये विशेष बघायला विसरू नका आपला सूरज आणि जान्हवीचा. तर सूरज त्याच्या वेगवेगळ्या स्टेप करतोय, त्याचे जे आपण बाहेर व्हिडिओ जसे बघितले असेल टिकटॉक किंवा इंस्टावरती यूट्यूबवरती शॉर्ट्स बघतो आपण की तो ज्या प्रकारे नाचतो किंवा त्याचे ते रिॲक्शन वगैरे त्या प्रकारे तो त्या गाण्यावरती करतोय. आणि त्याला कॉपी करायचं आपलं जान्हवी हे करते, प्रयत्न करते. तर बघू आपण आजच्या एपिसोडमध्ये बघायला विसरू नका की जान्हवी त्याला कॉपी करू शकते की नाही, की सूरज चव्हाणसारखी आपल्या सूरजसारखी नाचेल की नाही. मस्त की बघायला खूप भारी वाटणार आहे. अजून असे बरेचसे सगळेच हे आहेत. आपण बघितलं की अभिजीत सावंत आणि निकिता देखील डान्स परफॉर्मन्स होणार आहे गाण्यावरती. बरेचसे जेवढे आहेत सगळ्यांचा डान्स परफॉर्मन्स त्याच्यावरती होणार आहे जवळजवळ. किंवा मग अजून त्याच्यामध्ये वेगळे हे काही असू शकतं. आता शॉकचं तर आहेच आहे की त्याच्यामध्ये प्रश्न विचारणार आहे की कुणाबद्दल काय ते चूक की बरोबर असेल, तर ते चूक असेल तर त्यांना शॉक देणार आहेत. ते शॉकचं देखील बघायला खूप इंटरेस्टिंग वाटते. बघायला त्याच्या प्रोमोमधूनच एक असं वाटतं की कधी 9 वाजता देत. त्याच्यामुळं तेही देखील बघायला विसरू नका. भाऊ तुम्ही देखील सांगा तुमच्याबद्दल त्यांच्या काय नक्की आहे. नक्कीच की जे काय असणार आहे ते एकदम एंटरटेनमेंट, फुल ऑन एंटरटेनमेंट धमाका पॅकेज असणार आहे फुल. आणि ते शॉकचं तुम्ही बोलले तर शॉकचं म्हणजे जे जोडी आहेत, आता डान्स परफॉर्मन्स पण जोडीमध्येच होणार आहे. जे त्यांना पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारीच जे जोडी दिला होता, मानकाप्याने जे जोड्या त्यांना लावून दिल्या होत्या, तसंच ते शॉकमध्ये पण की त्यांना प्रश्नच असे विचारणार की त्यांना शॉक लागणारच की बाबा सूरज किती वेळा झापूक बोलतो, हां डीपीच्या धाडीमध्ये किती केस आहे, हां म्हणजे काहीच्या काही एक विचारणार की त्याच्यामध्ये त्यांचं जे उत्तर आहे हे मॅच झालं पाहिजे. म्हणजे ह्या साईडला जर का पॅडी दादा बसले असेल, तिकडे घनश्याम बसलेलं आहे. प्रेक्षकांना नक्की सांगायला तुम्ही सांगा की त्याच्यामध्ये विशेष करून पॅडीदादा आणि घनश्याम, तर घनश्यामचं तोंड ते मेन म्हणजे उल्लेख करा. रिॲक्शन विसरू नका. त्याचं जे रिॲक्शन आहे, त्याचं तोंड जे होतं ना ते एक नंबर होतं. वर्षाताई तर बोलल्यात की बाबा माझी शेवटची इच्छा मला विचारा आणि मला हे नका हे करू बाबा, मला हे नाही करायचं. तर आपले रितेश भाऊ म्हणले की बाबा तुमचं जे ॲक्टिंग आहे ती एक नंबर आहे, ऑस्कर लेवलची ॲक्टिंग तुम्ही करताय. तर मग वर्षाताई बोलले ऑस्कर तर तुम्हाला देणार होते, पण बाबा तुम्ही मला शॉक देता तर तुम्हाला असं माझं हे नाही. पण असं सगळं काही चालू आहे, त्याच्यामध्ये खेळीमेळीचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे. रितेश भाऊंनी असे टास्क आणले, तसेच काहीतरी टास्क मी तर म्हणतो की जसे वीकली टास्क असतात तसेच काहीतरी टास्क असले पाहिजे, जेणेकरून प्रेक्षकांचं मनोरंजन होईल आणि खेळाडूंची एक चांगली बाजू आपल्याला दिसून येईल. चांगली बाजू म्हणता येईल की त्यांचं एक पर्सनॅलिटी आपल्याला दिसून येईल, बाकी काय नाही. आणि तेच अजून आपल्याला ते डान्स परफॉर्मन्सबद्दल आपण बोलायचं झालं तर डान्स परफॉर्मन्समध्ये जान्हवी आणि सूरजचा डान्स हाच जास्त करून हायलाईट होतो आहे, कारण की त्याच्यामध्ये कोंबडी पळाली आणि त्याच्यामध्ये तो सूरजचा झापूक हा जो डान्स आहे ते पण जान्हवी त्याला कॉपी करते. वर्षाताई अंकिताचा डान्स आहे, आर्या अरबाजचा डान्स आहे, जसं तुम्ही सांगितलं निकी आणि अभिजीत सावंतचा पण डान्स आहे. त्याच्यामध्ये ये लडका पागल है दिवाना है, आणि त्याच्यामध्ये मस्त त्याच्यामध्ये अरबाजचं तोंड पण बघण्यासारखं झालेलं आहे. म्हणजे अरबाजवरती पण यायचं झालं की अरबाज बाबा तू झालं आहे काय नक्की, हां म्हणजे तुला प्रॉब्लेम काय, तू जर का बाहेर तू कमिटेड आहे आणि तू जर का इथे येऊन तुझे लफडे करतोय आणि जर का त्या निकीकडून तुझं कमिटमेंट मागतो, हे चुकीचं आहे. एका पोरीसाठी ते चुकीचं आहे, हे प्रेक्षक खपून घेणार नाही. रितेश भाऊंनी त्याला अजून एक्सपोज करायला पाहिजे होतं.
होतं. आम्हाला तर तेच वाटते. आणि अजून त्याच्यानंतर मग तो प्रोमो जर का तुम्ही नीट बघितला मित्रांनो, तर एका प्रोमोमध्ये झापूक झुपूक किंवा मग सूरजचंच ते 3 वेळा दाखवलेले. म्हणजे सूरजचा वापर हा फक्त प्रोमोसाठी किंवा मग TRPसाठी करतात आहे का? हा प्रेक्षकांचा सवाल आहे. दरवेळेला सूरजचा काही पण प्रोमो येतो तर हा सूरजचा फक्त ह्याच्यासाठी TRPसाठी वापर करतो का? काल तो गुलीगत कल्ला म्हणून त्यांनी आणला. आता त्यांनी काय दाखवलं, गुलीगतचे अनकट सीन दाखवणार. तो मी 1 ते 3 बघितला पूर्ण. 1 ते 3 मध्ये त्याचा फक्त अर्धा तास किंवा 15 मिनिटाचा फक्त त्याचा स्क्रीन टाईम होता. बाकी सगळं निकीचं दाखवलं, अरबाजचं दाखवलं आणि बाकी इतर सदस्यांचं दाखवलं. त्याचं काय नाही दाखवलं. तुम्ही प्रोमो तर असा आणला होता की गुलीगत कल्ला आहे हा गुलीगत कल्ला नव्हता, हा निकी कल्ला होता मी तर म्हणेन. कारण की निकीचंच जास्त करून दाखवलं, बाकी काय दाखवलं नाही ह्यांनी. आणि काय मजा तर काय आली नाही त्या ह्याच्यामध्ये. ते अनकट सीन ते दाखवलं फक्त. जेव्हा गुलीगतचे काय काय सीन्स होते त्याच्यामध्येच आपल्याला मजा वाटली आणि काही एवढं काय वाटलं नाही. पण मित्रांनो, आजचा भाग तुम्ही बघा. आपण तेच 9 कधी वाजता जसं भाऊ बनले की 9 कधी वाजता ते आपल्याला तसं झालेलं आहे. 9 जसे वाजले तसं आपण एंटरटेनमेंटचा फुल ऑन धमाका, फुल ऑन पॅकेज घेण्यासाठी आपण तयारच राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा. तुमचं म्हणणं खूप महत्त्वाचं असतं. आपण असंच बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन असतो. आपण दररोज लाईव्ह देखील येतो. तुम्ही पण एपिसोड संपला लगेच यूट्यूब चालू करून आपलं लाईव्हला येत जावा आणि तुमचे कमेंट काय पण असतं, तुमचे मतं काय पण सगळे कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.